नमस्कार मंडळी, गार्डनिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या वेळेस मी तुम्हाला आमच्या गार्डनमध्ये आम्ही काय काय लावलं होतं ते सांगितलं। आता आम्ही आमच्या गार्डनमध्ये ज्या काही भाज्या उगवल्या त्या हळूहळू काढतोय। तर असे बरेचसे व्हिडिओ आम्ही केलेत आणि आज आमच्याकडे मस्त असे चेरी टोमॅटो आलेत आणि तुम्ही मागे बघू शकता की सूर्यफूल सुद्धा किती प्रकारचे आहेत आमच्याकडे आणि हे पूर्ण आमचं गार्डन जे आहे ते सूर्यफुलांनी बहरलेलं आहे। बरीचशी सूर्यफुलं म्हणजे जवळजवळ 250 सूर्यफुलं आम्ही आतापर्यंत काढलेली आहेत। अशा या टबमध्ये पिशवी घालून त्यामध्ये माती टाकून मी ही मेथी लावलेली आहे आणि एका छोट्या डब्यामध्ये सुद्धा लावलेली आहे आणि या दोन्ही डब्यांमधली ही जी मेथी आहे ती मस्त अशी फुलली आहे, त्यामुळे म्हटलं की ती काढून घ्यावी। तर भरपूर सारी मेथी मला मिळाली आणि या मेथीची मी मेथी मलाई मटार अशी मस्त भाजी बनवली होती 15 दिवसांपूर्वी। त्यामुळे पुन्हा आता मी मेथीची भाजी लावतच राहणार आहे जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत। मस्त भाजी झाली होती एकदम। बघू शकता तुम्ही इथे ही टोमॅटोची जी झाडं आहेत ती प्रचंड इथे वाढलेली होती अशी पूर्ण वरपर्यंत, म्हणजे सूर्यफुलाच्या झाडाच्या आधारे हे बघा अगदी इथपर्यंत असं हे वरवरच चाललेलं होतं। तर आम्ही काय केलं की त्यांची सगळी जी पानं होती ना ऑलमोस्ट ती सगळी कापली, सगळ्या ब्रांचेस त्यांच्या काढल्या, कारण की ना ही वाकायला लागलेली आणि मग याच्यातले एखाद दोन झाड तुला टोमॅटो येऊन सुद्धा ते सुकून गेलं होतं। तर त्यात आम्ही काढलंय आणि त्याच्यानंतर मग ही फायनली टोमॅटो रेड व्हायला लागलेत, कारण की टोमॅटो बरेच दिवस झाले आले होते पण रेडच होत नव्हते। सो असं आहे, आता हे मस्त वाढतंय आणि इकडे बघा त्या झाडाला पण आलेली आहे। तर ही बघा या झाडाला पण टोमॅटो आलेले आहेत मस्त असे। मला वाटतं की हे काइंड ऑफ चेरी टोमॅटोचं झाड आहे, अजून कळेल, अजून यांच्या पण बिया निघतील मला असं वाटतंय। बघा सुकलंय पूर्ण, त्यांच्या पण बिया निघतील। हो आहेत आहेत त्यांना पण, हे बघा बिया आहेत आतमध्ये याच्या, है ना। आणि हे ब्रोकोलीकडून काही अपेक्षा नाही आहे, अजून काही आलेलंच नाही आहे। स्क्वॅश जे आम्ही लावलं होतं त्याला मात्र बरीच फुलं येऊन गेलीत, पण अजून आम्हाला नक्की कळत नाही आपण की त्याचं काय होणार आहे, म्हणजे कधी त्याला फळ लागणार आहे वगैरे असं। कारण हे बघा खूप फुलं आली, खूप म्हणजे खूपच फुलं आली इथं वरपर्यंत, अगदी वाढतच चाललंय ते। हो हे बघा इकडे आहे, हे पाहिलंच नाही मी, मस्त आहे एकदम। हे बघा येते येते काकडी येते अशी येते। आय वॉज सरप्राइज्ड। सो सध्याचा हा स्टेटस आहे आमच्या गार्डनचा। इकडे सुद्धा काकडी आली बघा, इकडे सुद्धा येतात फुलं। काकडी याची वाट बघतो आम्ही। बीट पण आमचं बघा किती वाढलाय तिकडे, बीटचं झाड। आणि हे छोटे छोटे जे तुम्हाला दिसतात ना इकडे, ते बघा तिकडे हे गाजर आहेत। सो गाजर आमच्याकडे भरपूर आहेत। गाजर आम्ही लावून ठेवले, थंडीमध्ये काहीतरी उगवायला पाहिजे ना म्हणून। हे बघा हे सगळं गाजर आहेत, हे सगळे मध्ये मध्ये जे आम्ही टाकले तिकडे इकडे सगळे खाली जे तुम्हाला गवत दिसतंय ते ॲक्च्युली गाजर आहेत। सो आत्ता आमच्या टोमॅटोचं स्टेटस काय आहे ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे। तर चला, सो हे बघा हे टोमॅटो आहे तिकडे, अजून इथे भरपूर आलेले नाही आहेत, मागे होते ते मध्ये मध्ये आम्ही काढत राहतो। आणि हे आहेत आमचे चेरी टोमॅटोज, हे बघा। तर हे सुद्धा खूप आलेले आहेत आणि मध्ये मध्ये तर शरण्या असं सहज काढत असते त्यांना खायला, आणि असे भरपूर टोमॅटो पिकले की ती काढत असते। पण आता हे एकदमच रेड झालेले दिसलेत, त्यांना म्हटलं की आपण व्हिडिओमध्ये दाखवूया। आणि ही आमची मिरची येतीये, अजून आली नाहीये, मी वाट बघते कधी येते। हे बघा ही पण, ही शिमला मिरच्या पण इथे येणार आहेत, पण त्या कधी येतात माहीत नाही। तर चला आपण हे टोमॅटो हार्वेस्ट करूया। सो ही शिमला मिरची आणि मिरची या दोन्ही मिरच्या कशा ग्रो होतील पटापट ते मला कमेंट करून सांगा, कारण की आता आमचा समर संपत आलेला आहे आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही वाट नाही बघू शकत। पुढच्या मला वाटतं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून इकडे थंडीला सुरुवात होते ऑलमोस्ट, आणि मग हळूहळू सगळी झाडं आहेत ती जायला लागतात। तर प्लीज लवकरात लवकर सांगा मला। सो पण काडी आहे केक। मम्मा मी एक टोमॅटो खाऊ? हाँ खा काट।
शरण्याला पण टोमॅटो खायची खूपच आवड लागली आजकाल. हा आता बंच नाही काढू शकत आहे मी, कारण की याच्यामध्ये एक टोमॅटो आहे बघा, तो कच्चा आहे, तर ते मी असेच काढते. है ना, रेडी झाला की काढायचं. जेवढं तुम्ही हार्वेस्टिंग कराल किंवा जेवढं तुम्ही काढाल तेवढं ते जास्त वाढतं. आई होती ना तेव्हा आम्ही कच्चे टोमॅटो काढले होते आणि त्याची चटणी बनवली होती कच्च्या टोमॅटोची, मस्त झाली होती अगदी. आणि चेरी टोमॅटो खूप. कसा आहे शरण्या? रिअली रिअली नाईस, सो स्वीट. मग तुला आता टिफिन मध्ये आपण द्यायचं का लंच? काय तुमचं असतो तो स्नॅक्सला इथल्या लोकांसारखं एक फ्रूट तुम्हाला न्यावं लागतं ना, मग हा फ्रूट घेऊन जाऊ शकतोस ते, है ना? फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल. हा, मग टोमॅटो पण काय फ्रूट आहे का व्हेजिटेबल आहे? मला ते माहिती. काही काही लोक बोलतात फ्रूट आहे, काही काही लोक बोलतात व्हेजिटेबल आहे. येस, हा मग डिस्कशनचा विषय आहे. रेड चेरी टोमॅटोज हे बघा. आणि आता आम्ही इकडचे टोमॅटो काढत आहोत. हे थोडे मोठे आहेत. हो, हे मोठे टोमॅटोज, रोमा टोमॅटो. पण त्यात पण दोन प्रकार आहेत ऍक्च्युली. एक लांब आहे आणि थोडे गोलाकार, असे दोन प्रकारचे टोमॅटो लागले. ते बघा ते मागे आहेत दोन, ते काढा. सो टोटल बघा आम्हाला एवढे टोमॅटो मिळालेले आहेत. आणि हे जर टोमॅटो तुम्ही बाहेरून आणायला गेलात तर किती, 4 युरो तरी लागतील. चेरी टोमॅटोचे वेगळे पैसे असतात आणि या टोमॅटोजचे वेगळे पैसे असतात. सो हे 2-2.5 युरोला मिळतात आणि ते सो आम्हाला घरीच मिळालेले आहेत. मेहनत आहे त्याच्या मागे पण तरी. आणि ही आमची काकडी इथे आलेली आहे. आणि ब्रोकोलीनं काही केला येतच नाही, तर बहुतेक तरी आम्ही तिला काढून टाकणार आहोत, कारण त्याच्यामुळे बाकीच्या झाडांवरती परिणाम होतो आहे. बघा इकडे पण टोमॅटोचं झाड आहे, त्याला पण टोमॅटो आलेत, पण त्यांच्याकडे पण थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. आणि असं आमचं गार्डन दिसतंय आजच्या घडीला. तर आमच्या शेजाऱ्यांकडे आलेली आहेत अशी मस्त अशी द्राक्ष, ही बघा. तर ही द्राक्ष आमच्याचकडे वाढलेली आहेत, त्यामुळे आम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही, कारण हे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की ती आमच्या अंगणात वाढली तर ते आम्ही घेऊ शकतो. कोणी भांडणं वगैरे करायला येणार ते. आणि आमच्या शेजारी चांगलेच आहेत, त्यामुळे ते डेफिनेटली नाही येणार. मी एक पूर्ण पॅक काढू? हो का, ये मी हाताने तोडते. कारण की असे पण ते सुकूनच जाणार आहेत. हे बघा इथे पण किती आले बघायला लागले पूर्ण ना. कशा टेस्टला? टेस्टिंग चांगली आहे का बघ जरा. मस्त आहे, चांगले लागतात. वाव, बघू दे मला. सो स्वीट. आणि हे आमचं इथे पालक येतंय, हे बघा पालक लावले आम्ही. आणि कोथिंबिरीला पण आमच्या मस्त असे धणे आलेत आता. सो झाली ती. हो, वापरून तर बरीच झाली, पण तरी अजून येते. इकडे पण हे पालक आहे, याला पण येतात बघा. हरभरे तसाच ठेवला आम्ही हरभरे आणि येतच चाललेत, त्याला काढले नाही आम्ही. हो, आणि इकडे पण कोथिंबीरला हळूहळू धणे येतात. आणि ही आहे मिरची आणि हे आहेत लसूण. सो आणि हे आहेत रानटी फ्लावर्स, हे बघा. झाड मस्त आहे, छान वाटतंय ते. आहे झुकिनी, तिला पण फुलं येऊन जातात ऍक्च्युली. 2-3 झाडं आहेत ती, पण पुढे काही होत नाही त्यांचं, त्यामुळे समजत नाही आम्हाला. म्हणजे याची फुलं येतात आणि गळून जातात, ते पण एक कन्फ्युजन आहे, नक्की त्याला काय होतंय आणि काय नाही. आता मंदार मला देत आहेत टोमॅटो काढून. एकदम लाले लाल. भारी आहे एकदम, धरपकड. जेवढं जास्त आपण कापतो नाही, म्हणजे जे वेळच्या वेळी कट केलं ना, तर मग ते बाकीच्यांना न्यूट्रिशन पोचतं आणि बाकीचे पण लवकर मग रेड होतात. नाहीतर मध्ये तसंच ठेवून ते खराब होतात ना. युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आमच्या गार्डनमध्ये हे बटाट्याचे जे झाड आहे ते सुकलेलं आहे आणि आज आम्ही त्याचं हार्वेस्टिंग करणार आहोत. किती महिने झाले? तर आम्ही हे लावलं होतं ऑलमोस्ट मार्चमध्ये आणि आता हे बघा पूर्ण सुकलेलं दिसते असं. तर आम्हाला डाऊट आहे की त्याचं हार्वेस्टिंगचा टाइम आलेला आहे. बघूया किती लक आहे आमचं.
Just try to follow the route. ओ बापरे. एक तरी आहे शरण. आणि हा बघा छोटसा ठेवायचं का अजून सोनू? नको. येऊ शकतात अजून. हा पण हा सुकला का येतोय? येऊ शकतात. सुकलाय तो. काढू काढायलाच पाहिजे. जास्त टाइम झालाय. जास्त वेळ ठेवला की मग तो पूर्ण सुकेल आणि मग ते बटाटे. ओ वन मोर. इकडे पण आहे. थांब शरण काही नको करू. काय करायचं मग? काढायचं आहे. Yes. मला तर वाटतं अजून तेवढं ठेवू शकतेस तू शरण. दे थांब ना. हे बघ अजून असा पूर्ण त्याला जरा हे होऊन जाऊ. एकदम ड्राय होऊ द्या. एकदम ड्राय तर झालंय पूर्ण. नाही झालं तुम्ही थांब पूर्ण बघ. ऐक याला आपण काय करू. असा ग्रीन आहे ना इथं. सो थोडा अजून त्याला हे होईपर्यंत ठेवू शकतो. चल ठीक आहे काढूया. शरण्य म्हणून एका साईडला काढूया. चला एक काढूया ना. तो ठेवून द्या. बघा इकडे पण आहे. येतील भरपूर असतील आतमध्ये. इकडे पण आहे. हो इथं पण असेल मग. हा इथं पण मला काहीतरी फील होतंय. हा इथं पण आहे. हा तोच आहे बाळ. नाही वेगळा आहे. आपल्याला थोडी माती काढून हिटर ठेवायला लागेल. नाहीतर मग इथं जास्त होईल आणि ते स्पिल होईल. आता पण मला तर वाटतं दोन्हीच काढायला लागेल. हा कारण की अजून दुसऱ्या डब्यात आपण जे झाड लावले ते पूर्णपणे ग्रीन आहे. तर हे एक झाड आम्ही ठेवलेलं आहे आणि ही अजून 2 झाडं आहेत आमची. आता मला अंदाज आलाय की यांना कधी बाहेर काढायचं. आधी आम्हाला तीच भीती वाटत होती की हे झाड सुकत चाललंय ते निघतंय की काय. एवढी बटाटी आम्हाला मिळालेली आहेत. मंडळी आमची दुसरी बटाट्याची जी झाडं होती ती आता सुकलेली आहेत आणि आम्ही बघतोय की त्यामधून आम्हाला किती बटाटे मिळतात. काय वाटतं मिळतील का? हो मिळालं तर पाहिजेतच. कारण असं वाटतंय का आतापर्यंत त्याची चांगली ग्रोथ झाली होती आणि हे बघ पूर्ण सुकलंय. सो पहिल्या एक्सपिरियन्सनुसार तरी आता वेळ आलेली आहे. योग्य वेळ. आणि हे बघ फर्स्ट निघाला. सो इथं दिसतात आपल्याला. हे तर पूर्ण गेलंय बघ. म्हणजे सुकलंय ते सगळे सुटलेत त्यांचे. हे आणि हे दिसतंय आपल्याला. माती आपण रियूज करू. झाडांना देऊ. बापरे. आय होप सो. ह्यावेळेस जास्त बटाटे मिळतील आपल्याला. लास्ट टाइम थोडी कमीच मिळाली होती. कदाचित आम्ही घाई केली होती असं वाटलं आम्हाला. नाही बरोबर होता आय गेस. पण जागा कमी पडते मे बी म्हणून. कमी आपण मोठ्या बॉक्स मध्ये लावू. शरण्या हे बघ. शरू फर्स्ट पोटॅटो. येस कम हियर. ये इकडे. हो आहे दिसतात. माती महत्वाची इकडे. हो ना. माती पूर्ण यूज करतोय. मातीचे पण पैसे मोजावे लागतात कारण. सो हा होता तो बटाटा. शरण्य हा आपण लावला होता कट करून. आणि या एवढ्या अर्ध्या बटाट्याने आपल्याला किती बटाटे दिले बघ. सो काय महत्वाचं आहे तो सांग मला. बटाटा. पण निसर्ग आपल्याला किती देतो बघ है ना. पेशन्स महत्वाचे आहेत आणि काळजी घेणं महत्वाचे. हा मोठा आणि हा त्याहून म्हणजे एका बटाट्यापासून किती बटाटे झालेत ते बघूया आपण ना. एक बटाटा आपण लावला होता. अर्धा तो पण. छोटे छोटे ठीक आहे. एवढे तरी मिळाले. पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि आधी पण आम्ही हार्वेस्ट केले होते. सो ऑलमोस्ट 1-1.5 बटाट्यापासून 25-30 बटाटे मिळालेत आम्हाला आतापर्यंत ना. मागे पण एक काढलं होतं आपण.
तर मंडळी बऱ्यापैकी आम्ही ज्या काही भाज्या लावल्या होत्या त्या आम्ही वापरल्या आहेत. मेथी, पालक, कोथिंबीर, मिरच्या आता आमच्या येणार आहे. टोमॅटो बी बऱ्याच वेळा काढलेत, बटाटे आम्ही काढले आणि काकडी पण येते, तिकडे झुकिनी पण येणार आहे आणि सूर्यफुलाच्या बिया पण आम्ही काढून ठेवलेल्या आहेत आणि बघू आम्ही त्यांचं काय करायचं ते. तर बऱ्यापैकी आम्ही जे काही लावलं ना ते आम्हाला चांगलं मिळालं आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर अजून पण येत आहेत भाज्या. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन की अजून आम्ही काय काय नवीन प्रयोग करणार आहोत. आणि 2च महिने राहिलेत आमच्याकडे आत्ता आणि बघू पुढच्या महिन्यात काय काय करता येईल ते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून तुमचे काय सजेशन्स असतील तर मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.